नमस्कार मंडळी, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी 300 ग्राम मटण आणलेलं आहे, तर याची तुम्हाला झटपट अशी मी मटण रस्सा करून दाखवणार आहे। तर सगळ्यात प्रथम आपण अगोदर कुकरमध्ये मटण शिजायला टाकणार आहे। तर कुकर ठेवले गरम करायला आणि याच्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे 2 तेजपत्ता टाकणार आहे आणि 4 ते 5 मिरे आणि 3 लवंग आणि 2 वेलची एवढं टाकणार आहे। आणि याच्यानंतर आपण अर्धी वाटी कांदा घेतला, तो टाकून घेऊ। कांदा छान सोनेरी कलरवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। अतिशय झटपट आणि सोपी परंतु अतिशय चविष्ट अशी हे मटण रस्सा आहे। नक्की ट्राय करा तुम्ही आणि अगदी सोप्या पद्धतीने, जास्त वाटण घाटण काही असं न करता, जे की बॅचलर वगैरे मुलं राहतात, मुली राहतात, त्यांच्यासाठी पण अतिशय सोपी आहे। तर त्यांच्यासाठीच खास मी आज हे बनवते, किंवा नवीन ज्यांना बनवता येत नाही त्यांच्यासाठी पण। बघा, कांद्याचा कलर सोनेरी झालेला आहे, बदललेला दिसतोय कलर। आता या वेळेला आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊ। हळद पण छान परतून घ्यायची आणि लगेच आपण जे धुवून ठेवलेलं मटण आहे ते टाकून घेऊ। छान परतून घ्यायचं तेलामध्ये। परतून घेतल्यानंतर आपण अर्धी वाटीच कांदा घेतला होता, तर अर्धी वाटीच आपण टोमॅटो टाकणार आहे। आणि याच्यानंतर आपण याच्यात टाकणार आहे आलं लसूण आणि कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट। ती एक मोठा चमचा भरून गच्च असा हे केलेला आहे। थोड्याशा 3 हिरव्या मिरच्या आहेत, एक लसणाची जुडी आहे गड्डी, आणि थोडीशी मूठ भरून कोथिंबीर आणि 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा आहे। हे पूर्ण आपण थोडंसं जाडसरच असं कुटून घेतलं आहे। रेडीमेड तुम्ही आलं लसूण टाकलं तरी पण चालेल। छान मिक्स करून घेते। तर छान एकदम परतून घेतलं आहे मी। आता गॅस स्लो करायचा आहे आपल्याला एकदम, आणि याच्यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी ठेवायचं आहे, वरती ताट ठेवायचं आहे आणि 1.5 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे। थंड पाणी टाकायचं नाही आपल्याला, गरम पाणीच टाकायचं। तर 5 ते 7 मिनिट झालेलं आहे, मंद गॅसवर आपण ठेवलं होतं छान। तर आता बघा पाणी चांगलं गरम झाले, वाफा येतात आणि बघा मध्ये पण छान मटणला पाणी सुटलेलं आहे। तर आता हे आपण पाणी टाकून घेऊ याच्यात। आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता या वेळेला आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या करून मऊसूत एकदम आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे। पण त्या अगोदर जरा उकळी येऊ देऊ आपण याला। उकळी आली की नंतर गॅस बंद करायचा आहे आणि नंतर आपल्याला शिट्ट्या होऊ द्यायच्या, त्यामुळे अगोदर उकळी येऊ देऊ। उकळी आली, झाकण लावून घेऊ। झाकण लावायच्या अगोदर आपण मीठ टाकायचं। मीठ टाकलेलं नाही आपण, विसरले होते मी पण मीठ टाकायचं। तर चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावू। तर या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आता थोडंसं मी कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे। तर तवा गरम करायला ठेवलेला आहे, तर आपण आता याच्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे तुकडे टाकणार आहे आणि छान काळपट कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं। पटकन भाजला जातो खोबरं, काही वेळ लागत नाही याला, फक्त 1 मिनिटामध्ये
थोडंसं तेल टाकल्यानंतर तर लगेच आणखी भाजला जातो. काढून घेऊ आपण याला आता. छान कलर आलेला आहे, खमंग एकदम. तर बाजूला काढून घेते थंड होण्यासाठी. नंतर या थोड्याशा तेलामध्ये एक कांदा फक्त आपण टाकणार आहे. उभा कट केला आहे, पातळ पातळ असा कट करून घेतला आहे आणि थोडासा असा मोकळा करून घ्यायचा. थोडासा हातावर असा चोळून टाकायचा. छान पसरून घेतला आहे कांदा. जास्त याला हलवायचं नाही आता, कारण भाजू द्यायचं आहे. खालची बाजू पूर्ण चांगली लालसर होऊ द्यायची आणि नंतर आपल्याला कांदा पलटून घ्यायचा आहे. बघा कांदा आता छान भाजलेला आहे आपला. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि थोडा वेळ आपल्याला ह्याला गरम तव्यावर असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आणखी कांदा ह्या गरम तव्यावर छान लालसर होतो. तर गॅस बंद केला आहे. तर थंड होण्यासाठी आपण आता एका प्लेटमध्ये कांदा आणि हा खोबरा ठेवला आहे. थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आणि नंतर आपण मटणाला फोडणी देणार आहे. तर आपल्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत इकडं. बघा कुकर थंड होतं. तर अगोदर आपण आता हे कांदा आणि खोबरं पाणी न टाकता अगोदर थोडंसं फिरवून घेऊ. आलं लसूण आणि कोथिंबीर वाटलेला जार आहे त्याच्यामध्येच वाटते. हे बघा वाटण किती एकदम स्मूथ झालेलं आहे आणि छान कलर पण सुंदर आलेला आहे. तर आता आपण करून घेऊ मटण रश्श्याला फोडणी देऊन घेऊ. तर फोडणीसाठी आपण कढई गरम करायला ठेवली होती. याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे. तर मंडळी आपली एकदम मटण रस्सा भाजी एकदम झणझणीत होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक छानशी अशी कमेंट पण करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीमध्ये वगैरे शेअर करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे आपलं मटण पण छान थंड झालंय. कुकरचं झाकण काढलंय आणि मस्त एकदम मटण शिजलंय बघा. तर तेल गरम झालं ना की तेलामध्ये आपण अगोदर हा अंबारीचा गरम मसाला घेतलेला आहे. 1 चमचा गरम मसाला घेतला आहे आणि 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. हा अंबारीचा सुहानाचा अंबारी A1 गरम मसाला हा घेतलेला आहे मी 1 चमचा आणि नंतर 1.5 चमचा लाल तिखट घेतले. तर सगळ्यात अगोदर आपण हे टाकून घेणार आहे तेलामध्ये. हे तिखट टाकल्यानंतर कलर छान येतो त्याच्यामुळे अगोदर टाकायचं आणि लगेच जे वाटण केलेलं होतं आपण कांदा आणि खोबऱ्याचं ते टाकून द्यायचं. आणि गॅस बंद करून आपल्याला छान ह्याला 5 मिनिट शिजू द्यायचं. थोडंसं मी पाणी टाकते याच्यामध्ये. 2 ते 3 चमचे फक्त पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही त्यामुळे. आणि थोडंसं अशी पळी ठेवायची आपल्याला आणि याच्यावरती ताट ठेवून द्यायचे आणि मंद गॅसवर आपल्याला 5 मिनिट ह्याला छान तेल सुटू द्यायचे. अधूनमधून बघायचं आहे आपल्याला, लागायला नाही पाहिजे. आणि हो मंडळी, तुम्ही जर आंबेजोगाईचे असाल किंवा आंबेजोगाईच्या जवळपास एक 4-5 किलोमीटरपर्यंत जर असाल आणि तुम्हाला जर माझ्या हा नॉनव्हेजच्या रेसिपीज जर आवडत असतील तर खाली मी स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि किलोच्या प्रमाणामध्ये करा. अतिशय घरगुती मसाल्यामध्ये वापरलेला आणि छान झणझणीत असं मटण चिकन याचे करी किंवा परत मटणाचं कालवण वगैरे गावरान पद्धतीने केलेलं तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे माझे जे रेसिपी आहेत ते बघून तुम्ही ऑर्डर करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये पण मी तुम्हाला नंबर देईन, त्या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करा किंवा मग फोन करू शकता. पण आंबेजोगाईचेच असले पाहिजेत किंवा आंबेजोगाईच्या आजूबाजूचे थोडे 5-6 किलोमीटरपर्यंतचे. 5 मिनिट झाले.
बघा एकदम तेल असं सेपरेट झालेलं आहे आपलं आणि मसाले पण छान आपले परतून घेतलेत, मस्त सुगंध सुटला. तर चला बरं मग पटकन एकदम सबस्क्राईब करून टाका तुम्ही. तर आता या वेळेला आपण आता टाकू याच्यामध्ये शिजवलेलं मटण. मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ग्लास फक्त मी गरम पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. एक ग्लास पाणी टाकल्यानंतर आपलं हे अशा पद्धतीनं झालेलं आहे रस्सा. आपल्या मराठवाड्याच्या नॉनव्हेजच्या मटणच्या रेसिपी म्हणजे एकदम वेगळीच असते, एकदम जाळ एकदम आणि एकदम असा ठसका. त्याशिवाय असं मटण खाल्ल्यासारखं वाटतच नाही. तर आपण आता थोडंसं मीठ टाकणार आहे, अर्धा चमचा. आणि छान आता उकळी आल्यानंतर आपल्याला याला मंद गॅस करायचा आहे एकदम आणि 5 मिनिट छान शिजू द्यायचं आहे आपल्याला याला. तर 5 मिनिट छान आता शिजल्यानंतर आपल्याला टाकायचे वरतून छान असं कोथिंबीर, भरपूर टाकायची आहे कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचं. मस्त ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा तुम्ही चपाती कशासोबत पण तुम्ही हे मटण रस्सा अतिशय आवडीनं असा खाऊ शकता. मला तर आत्ताच भूक लागली, पटकन एकदम भाकरी करायला घेणार आहे मी. तर भाकरीसोबत चुरून खाणार आहे. आपल्याला तर ते भाकरीसोबत चुरून खाल्ल्याशिवाय जमतच नाही. तर आपण गॅस बंद करू आता. ताट करून दाखवते तुम्हाला आता. तर मंडळी हे झालं आपलं ताट. मस्त असं सोपे आणि साध्या घरगुती आपल्या पद्धतीनं जास्त तामझाम काही न करता आपले हे मटण रस्सा तयार झालेला आहे. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला सांगा बरं का. आणि आवडलं जर असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.